छोटे मालक उठा आता. रमा, तुम्ही सारखं सारखं स्वप्नात येऊन मला त्रास देताय ना. खूप छान वाटतंय, आवडतंय मला. सारखं सारखं तुम्हीच दिसताय. अहो पण हे सपन नाहीये, त्या खरोखरच आली. डोळे उघडून बघा तरी. छोटे मालक सूर्य बी डोक्यावर आलाय आणि तुम्ही अजून बी झोपलात. उठा बघू. मला असा आळशी नवरा चालणार नाही. उठा. काय म्हणाला? मी कुठे काय म्हंटल? रमा, मी ऐकलंय. अहो हा, हेच की सूर्य डोक्यावर आला आहे म्हणून. त्यानंतर अहो हेच की तुम्ही झोपलात म्हणून. त्यानंतर काय म्हणाला? त्यानंतर काय म्हणाले बरं? हा, याचा आळसानं वागायचं नसतं. नाही, पण कुणी असं नाही, असं नसतं वागायचं असं म्हणाला तुम्ही. अहो तसं काही बी नाही म्हणाले मी. रमा, तुम्हाला सुद्धा चांगलं माहितीये तुम्ही काय म्हणालात आणि मलाही. त्यामुळे तुम्हाला आता सांगावंच लागणार आहे. तोपर्यंत मी हात नाही सोडणार. छोटे मला हे बघा, हात सोडा. कोणीतरी येईल. हे बघा, आता हात सोडणे तुमच्याच हातात. पटकन सांगा काय म्हणाला. हेच की असा आळशी नवरा नाही चालणार. आहा, ती छान वाटतं तुमच्या तोंडून ऐकून. बरं चला उठा. ते तुमच्यासाठी बदामाचं दूध घेऊन आले. बदामाचं दूध पिणं, व्यायाम करणं समजा बंद केलं होतात ना. आता पुन्हा ते सगळं सुरू करा. मला समजा आधी सारखंच हवं. आता तुम्ही म्हणाल तसं. आणि हो, आज गावात भजनाचा कार्यक्रम आहे. तेव्हा समजांना आपल्याला तिकडे जायचंय. तेव्हा उठा, पटापट आपली कामं आवरून घ्या. मी अभि रोजगार केंद्रात जाऊन येते. आता तुमची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा आहे राणी सरकार. आज्ञा शिरसा म्हणते. पुरे झाली की मस्करी. आणि लवकर उठा, नाही तर मला खरंच राग येईल आळशी माणसाचा. नवऱ्याचा. एकदा म्हणा ना आळशी नवरा. प्लीज प्लीज एकदा. रमा, आलास? बघ कागदपत्र. रावसाहेबांनी त्यांची जागा आपल्याला देऊन टाकली आणि लोक कागदपत्र पण पाठवून दिली. पिंट्या, रावसाहेब किती करतात आपल्यासाठी. आता आपल्याला पण जोर लावायला पाहिजे. बरं, मी काय विचारतो, इथं काय सुरू करायचा विचार आहे डोक्यात तुझ्या? रावसाहेब मला म्हणाले होते की किराणा मालाचं दुकान सुरू करा म्हणून. बरं, ते म्हणालेत ना, तर तसंच कर. लवकर सुरू कर. त्यांना पण वाटलं पाहिजे ना की जागा दिली पण त्या जागेचा योग्य वापर सुरू झालाय म्हणून. नाही पण बाबा, रावसाहेब मनानं खरंच लय मोठा माणूस आहे. मीच आपलं उगाच काहीतरी विचार करून डोक्यात राग घालून घेतला. म्हणून तुला सांगत असतो, डोक्यात राग घालून कुठलं काम करत जाऊ नकोस म्हणून. डोकं जरा शांत ठेव, शांतपणे विचार करत जा. पण बाबा, रमानं नशीब काढलं म्हणायचा. रमा, मला माहितीये ह्या आराशी जशा चांगल्या आठवणी जोडल्यात तशाच वाईट आठवणी सुद्धा जोडल्यात. ह्या हारामुळे सिमरनला तिचा जीव गमवावा लागला. त्यामुळे त्याच्याकडे बघितल्यावर तुम्हाला वाईट वाटणं साहजिक आहे. पण तुला खरं सांगू, हा हार तुला देताना मला इतका आनंद होतोय ना, कारण त्याची जबाबदारी तुला चांगली माहिती आहे आणि तू ती व्यवस्थित पार पाडशील याची मला खात्री आहे. तेव्हा आजपासून हा हार कायम तुझा. मागचं सगळं विसरून जा. अजूनही प्रतापच्या नावाचं मंगळसूत्र तू घातलं नाहीयेस,
पण मला तुला अजून काहीतरी द्यायचंय. बाईसाहेब, अहो जाधवांच्या घरचा हार तुम्ही तिला दिलात आणि छल्लादीने एवढी मोठी जबाबदारी देत आहे तिच्यावर. वय बाईसाहेब, आणि ही जबाबदारी पेलवण्याची क्षमता माझ्यात आहे ते बी नाही मला माहिती. अगं तू वेडी आहेस का? तुझ्यात किती ताकद आहे ना तुला माहित नाही. तू ठरवलंस तर काहीही करू शकतेस. स्वतःला कधीच कमी लेखू नकोस रमा. तू एक स्ट्रॉंग मुलगी आहेस आणि सक्षम आहेस. नाही म्हणजे बघा की आता डायरेक्ट रावसाहेबांच्या घरात. आणि कसं आहे, माणसानं किती बी दुःख सोसलं का नाही तरी एक ना एक दिवस सुख येतं. आणि ते जेव्हा येतं ना तेव्हा आनंदाचं सगळं शिवारच घेऊन येतं. एवढं दुःख भोगल्यावर सुख आलं ना की ते शब्दात नाही सांगता येत. एरवी बघ ना, सरला आणि रमा इथं काम करत होत्या, आपण आपल्या सणासुदीला यायचो. पण आता इथं राहतोय जाधवांच्या वाड्यात. अरे स्वप्नात देखील विचार केला नव्हता मी. पिंट्या, अरे जाधवांचा व्याही झालोय मी. अभिमानानं ऊर भरून आलाय बघ. पण हे शक्य झालं ना ते फक्त रमामुळं. पण रमा आहे कुठं? आता थोड्याच दिवसात तेजू सुद्धा लग्न करून निघून जाईल अगं इथून. पण मला माहितीये तुझ्यासारखी मुलगी मला तेजूची कमी कधीच भासू देणार नाही. एक मुलगी गेली म्हणून काय झालं? दुसरी मुलगी कायम माझ्या बरोबर असेल अगं. बाईसाहेब, अहो, बाईसाहेब, आई आई म्हणायचं मला. सांगितलं होतं ना मी. अहो ती इतकी सवय झाली ना. हे बघ, आता फक्त इतकंच लक्षात ठेव की मी तुझी आई आहे. असं म्हणतात देवाला समधीकडे जाता येत नाही ना, म्हणून त्यांनी आईला जन्म दिला. असं मला जिनं जन्म दिला ती माझ्या सोबत नाही. पण आई जितकं प्रेम करणार नाही ना तेवढं प्रेम मला मामीनं दिलं. आणि आज बघा तुमच्या रूपात मला आणखीन काही मिळालं. अहो मी इतकी भाग्यवान आहे की माझ्याकडे 2 आई आहेत. एकदा मला आई म्हणून हाक मार. मला तुझ्या तोंडून ऐकायचं. आई, तेव्हा विरोबा या सुखाच्या क्षणाला कुणाची पण नजर नको लागायला. ओ माय माय. तेजू, काहीतरी फालतू जोक सुचला असेल ना तर आपण नंतर बोलूया. ए, तू हसत नाहीस ना म्हणून मी फालतू जोक्स मारणं बंदच केलंय. मी बघायला आलीये की आज सूर्य पश्चिमेला तर नाही ना उगवला. बघू बरं. अरे खरंच आज सूर्य पश्चिमेला उगवलाय. बरी आहेस ना तू? का सकाळपासून तुला कोणी भेटलं नाही? अरे उलट मी तुला विचारायला पाहिजे की सकाळी सकाळी तुला कोण भेटलंय की तू चक्क जिम मध्ये वजन उचलायला, आय मीन एक्सरसाइज करायला आलाय. मला वाटलं मी आलो. बघ बघ
तुझी पावलं या जिमला लागली आणि तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू यायला लागले. ते डंबेल्स बघ किती खुश झालेत. इथे जमा झालेली सगळी धूळ तू आता फायनली दूर केलीस. या सगळ्या इक्विपमेंटच्या आयुष्यातला अंधार तू आता दूर केलास दादा. काय हे बघ, ही स्माइल मी खूप मिस करत होते. आता मला खरंच खूप आनंद झालाय. मला खूप दिवसांनी माझा पूर्वीचा दादा पुन्हा बघायला मिळालाय. तो फिटनेस बद्दल एवढा स्ट्रिक्ट असायचा, डाएट बद्दल एवढा कॉशियस असायचा. रिअली हॅपी दादा. रिअली हॅपी फॉर यू अँड फॉर रमा ऑल्सो. हो, आता परत सगळं चांगलं झालंय. दादा तुला एक प्रश्न विचारू का? बापरे, चक्क परमिशन वगैरे? अरे नाही, म्हणजे खरं तर या आनंदाच्या क्षणी हा प्रश्न विचारायला पाहिजे की नाही मला कळत नव्हतं. पण रावसाहेब म्हणत होते की समर आणि रियाला बेल नाही मिळाली. म्हणजे ते आता कायमचं जेलमध्येच राहतील का परत बाहेर सुटून येतील? अहो साहेब, तुमच्या कृपेमुळेच तर अजून या गावातून माझी हकालपट्टी नाही झाली. काय म्हणताय? घ्या आता, ह्यो काही विषय आहे का? अहो मी तुमच्यासाठीच तर आहे की इकडं. पर कसं आहे ना साहेब, थोडस हाताला खाजी येते. तेव्हा थोडं पैसे पाठवलं असतं तर बरं झालं असतं. तुम्ही एक काम करा ना. हा नाही म्हणजे मला ना ऑनलाईनच पाठवून द्या. हा हा, नका ऑनलाईन पाठवलं तर कळेल नाही का? तुम्ही एक काम करा, मला रोकडच देऊन टाका ना, म्हणजे ते जास्त बरं पडेल नाही का? वय 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 वय, बरं ठेवू का? वय वय वय. झाली का सगळी तयारी? जी. आई मी पण रेडी आहे. चला. बरं ऐक ना, तू भजनाची पुस्तकं घेतलीत ना बरोबर? कारण त्यातली काही भजनं विसरले मी. हो ना, नाहीतर तिकडे तुम्ही भजनं म्हणत बसाल आणि मी तुमच्या तोंडाकडे बघू. अगं आहे सगळं. बरं ठीक आहे, थांब प्रतापला बोलवते. प्रताप, ए प्रताप. प्रताप अरे येतोयस ना भजनाला? हा? आणि पाठ आहेत ना सगळी भजनं? हो. बरं सरला, ते प्रसादाची पिशवी टाळ सगळं घेतलंस ना? गाडीत ठेवली. ठीक आहे. अगं आई, रोजगार केंद्रातून नवीन एक ऑर्डर आली, अरे आत्ता? तर त्यासाठी आम्हाला कागदपत्र बनवायला लागते. आम्हाला म्हणजे? अगं आम्हाला म्हणजे मला आणि रमाला. ओ ओके. तर आम्ही 10 मिनिटात ती कागदपत्र बनवतो आणि येतो. तुम्ही वा पुढे. मी प्रकाश काकाला बोललोय, तो गाडी काढतोय. बरं ठीक आहे. अरे पण तू आल्यानंतर पण करू शकतोस ना तुझी कागदपत्रांची कामं. तेजू, आल्यावर जर करता आलं असतं तर आम्ही तुमच्या सोबतच नसतो का आलो? बरं बरं ठीक आहे, तुम्ही काम आटपा आणि लवकर या, आम्ही होतो पुढे. चल. असं काय करताय तुम्ही? आणि समजांनी जायचं ठरलं होतं ना. अख्खा दिस गेला, आता कामं सुचतायत वय. अहो आता हसताय काय? अख्खं गाव येणार आहे तिकडे भजनाला, आपल्याला बी जायचं आहे. हो रमा, अशा कशा तुम्हाला साधी गोष्ट कळत नाहीये का? काय? अहो, आज घरामध्ये कोणी नाहीये. ते माहित आहे मला, पण त्याचा आत्ता इथे काय? अहो आपल्याला असा बऱ्याच दिवसानंतर एकांत मिळालाय. अहो पण छोटे, मला तिकडं भजन आहे आणि आपल्याला बी. हो, आपण भजनाला जाऊया, पण त्याआधी आपण थोड्या गप्पा मारूया. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तुम्हाला एक भेटवस्तू द्यायची. कधीपासून मी तुमच्यासाठी आणून ठेवली आहे. छोटे, मला कवा आधीच एवढं संध दिलंय तुम्ही, एवढं प्रेम करता माझ्यावर, आयुष्य दिलेत मला, ते आयुष्य जगण्यासाठी नवी उमेद दिली. आता आणखीन काय द्यायचंय? झालं तुमचं पुन्हा सुरू झालं? थांबा इथे. हे बघा, हे तुमच्यासाठी आणलंय खास. साडी?
छोटे मला खाऊ, माझ्याकडे आधी बी लई साड्या होत्या, पण घराला आग लागली आणि समजत रमा, जे गेले त्याचा विचार करू नका. मी खास तुमच्यासाठी ही भेटवस्तू आणली. बरं, आता पटकन जा आणि ही साडी मला नेसून दाखवा. आत्ता? हो, त्यात काय. आणि साडी नेसायला वेळ लागतो का? बरं आले. छोटे मला एक सेल्फी घेऊया. बाय. छान आले आहेत. छोटे मला, बरं आपण निघायचं का? नाही म्हणजे मी कपडे बदलून येऊ की आता ही अशीच येऊ? नाही, थांबा एक मिनिट. काय झालं? हे घ्या, हे काय? बघा. छोटे मला खाऊ, आता हे कशाला? कशाला म्हणजे? मला वाटलं म्हणून. आता एक काम करा ना, माझ्यासाठी हा ड्रेस घालून दाखवा ना. छोटे मला खाऊ, काय चाललंय तुमचं? रमा, आपलं काय ठरलं होतं? प्लीज माझं मन ओढू नका. बरं ठीक आहे, आलीच. रमा, एक खरं सांगू का? तुम्ही कुठलेही कपडे घातलेत ना तरी खूप सुंदर दिसतात. का माहिती? कारण तुमचं मन सुंदर आहे, निर्मळ आहे, खूप सुंदर दिसतंय. थँक्यू छोटे मालक, हे गिफ्ट दिल्याबद्दल. रमा, प्रेमात नो सॉरी, नो थँक्यू. बरं छोटे मालक, आज तरी झालंय का तुमचं? आता तरी निघायचं का आपण? काय एक मिनिट. आता? हे घ्या, अजून एक? प्लीज घालून दाखवा ना. छोटे मालक, काय झालं तुमचं? हे सुद्धा घालून दाखवा ना प्लीज. खूप सुंदर दिसतंय. तर मग तुम्हाला बघितल्यानंतर मला माझी एक कविता आठवते. म्हणू? या देहाला तुझी सावली जडली आता, रखरख जळता तोच उन्हाळा बाधत नाही. या डोळ्यांना आता दिसल्या तुझ्या चांदण्या, मग मी आभाळात चांदवा शोधत नाही. अहो, कविता किती चांगली नव, हे सांगायला शब्दच नाहीत माझ्याकडे. रमा, तुम्ही स्वतःच एक कविता आहात. बरं छोटे मला खरंच लई उशीर होतोय हो, आपण निघायचं का? हं? अहो, असं काय करतायत? ठीक आहे, छोटे मला का शेवट प्लीज.